नेहमीसारखंच आपल्या रोजच्या सारखं आपण सगळ्या देवदेवतांचं स्तवन करून आपण सुरुवात करू. पहिले गणपतीचं, कुलदेवतेचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. कैलासराणा शिवचन्द्रमौळे फणेन्द्रमाता भ्रुकुटी झळाळे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीर शंभो मदपोनतारी. सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकाल ओंकारमलेश्वरम् परिल्या वैजनाथांच्या डाकिन्यां भीमशंकरम्. सेतुबन्धे तुरा
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेत् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। ज्या ज्या स्थळीये मनदाय माझे ज्या ज्या स्थळीये निजरूप तुझे मीठे विधो मस्तक या ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही ध्यायेत् मल्हारी देवं कनकगिरिनिभं मानसा भूषिताङ्गं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधगुणगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ध्ने डमरुविलसितं नैषचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वजनपरिवृतं नित्यमोङ्कारगम्यम्। काल संध्येविषयी आपण बोललो, संध्या कोण होती, काय होती, तिच्याविषयी आपण बोललो, त्रिकाळ संध्या कशी तयार झाली त्याविषयी आपण काल बोललो। त्याच्यानंतर 2 ज्योतिर्लिंगाची माहिती आपण घेतली, कशी त्यांची उत्पत्ती झाली, कशी स्थापना झाली त्याविषयी आपण काल बोललो। त्याच्यानंतर शिवपार्वतीच्या विवाहापर्यंत आपण काल आलो। तर विवाह झाल्याच्या नंतर शिवपार्वती पुन्हा सगळ्यांच्या मनामध्ये आनंद, काल जसा आपण सोहळा साजरा केला, सगळ्यांना जसा आनंद झाला तसा सगळ्या देवतांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि सगळ्यांनी त्या ठिकाणून विवाह कार्य पार पडलं, सगळे विधी पार पडले आणि ते तिथून त्या ठिकाणून निघाले। निघाल्याच्या नंतर पार्वतीच्या वडिलांनी म्हणजे दक्ष राजाने शिवाला सांगितले की बाबा तुम्ही जर ह्या सगळ्या विधी होण्याच्याहून जर तुम्ही प्रसन्न असाल तर तुम्ही मला एक आशीर्वाद द्या किंवा एक वचन द्या, तुम्ही जर या ठिकाणी सगळ्याच्यावर प्रसन्न असाल तर। ते म्हणे काय पाहिजे बाबा, ते म्हणे तुम्ही आधी प्रसन्न असाल तर मग सांगा म्हणे। तर पूर्वी लग्नाच्या वेळेस घराच्या समोर, आता स्टेज वगैरे तयार करतात, पूर्वी बहुलं म्हणायचं त्याला, आणि घराच्या समोर एक ती वेदी तयार करायची, त्या वेदीवर ते लग्न लावायचं। तर ज्या वेदीवर शिव पार्वतीचं लग्न झालं तर तुम्ही ह्या ठिकाणी सूक्ष्म रूपात किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल त्या स्वरूपात तुम्ही ह्या ठिकाणी थांबा, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। शिव आनंदातच होते, त्यांनी त्यांचे सूक्ष्म रूप त्या ठिकाणी, त्यांच्या शिवपार्वतीचं स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून त्या ठिकाणी ते थांबले आणि त्यांची तिथे स्थापना झाली। ही स्थापना झाली चैत्रातल्या शुक्ल त्रयोदशीला, म्हणजे आपण साधारण प्रदोष वगैरे त्या दिवशी येतो, रविवार त्या दिवशी होता। तर हे आपण विवाहाचं जे कालपासून आतापर्यंत जे ऐकत आलेलो आहोत, तर हे ऐकल्याने आपल्या सगळ्या पातकांचा नाश होतो। ही कथा जी आपण कालपासून ऐकत आलेलो आहोत आणि पुष्कळचं पुण्य आपल्याला मिळतं, सगळ्या रोगांपासून आपली मुक्ती होती। ज्यांचं दौर्भाग्य असेल, काही वाईट असेल त्यांच्या ह्याच्यातलं, तर ते सुद्धा निघून जातं आणि चांगलं त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतं। जो रूपहीन असेल तो रूपवान होतो। अशा प्रकारे हा अध्याय वाचण्यापासून आपल्याला या ठिकाणी आपल्याला लाभ त्या ठिकाणी होतो। हळूहळू सगळेजण त्या ठिकाणी कैलासाकडे रवाना झाले। दक्ष राजा बराच लांब आपल्या मुलीला वाटी लावायला त्या ठिकाणी आला, कारण शेवटी ती मुलगी आपल्याकडे राहिलेली असते, आपल्या घरातून निघून परक्या घरी जाते, तर ते कुठेतरी मनामध्ये थोडंसं दुःख त्या ठिकाणी असतं। बऱ्याच लांबपर्यंत वाटी लावायला आला आणि म्हणे महाराज तुम्ही आता किती लांब येताल, म्हणे आता तुम्ही जा, असं शिवानी त्यांना सांगितलं। आणि अशा प्रकारे सांगून त्या ठिकाणी त्यांनी ते निघून गेले, वापस निघाले। आणि ज्या ज्या देवता जसे पाहुणे आले, देव प्रतिष्ठा म्हणून जो विधी असतो, सूप वाजवायचं म्हणायचं किंवा थाळी वाजवायची, एक एक जणांनी आता निघून जावं घरी, अशा प्रकारे
एक एक देवता जाता 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 त्यांच्या मार्गाने ते निघून जायला लागले आणि हे दोघे जण कैलासाकडे जायला लागले. कैलासाकडे गेले. ते गमतीचा प्रसंग असा आहे की शिवाने लग्न करायला लवकर का बरं तयार झाले नाही आणि पार्वतीला शिवच का पाहिजे होता, दुसरा देव का बरं चालला नाही. तर गमतीचा विषय असा आहे की बाबा शिवाजवळ सगळ्याच गोष्टी म्हणजे त्याला बाहेरून आणायसारखं असं काहीच नाही. सदैव ध्यानस्थ असतात म्हणजे स्वयंपाक पाण्याचा काही विषय राहिला नाही. गंगा डोक्यावर असते म्हणजे पाणी भरायचा विषय नाही. त्याच्यानंतर चंद्र डोक्यावर असतो म्हणून लाईट सतत 24 तास लाईट आहे. आणि वस्त्र म्हणजे काय व्याघ्रंबर किंवा हेच असतं त्याच्यामुळे वस्त्र धुवायचा काही विषय नाही. त्याच्यामुळं तिने त्याचा हट्ट काही सोडला नाही आणि शिवाशी तिने विवाह केला. मग लग्न झाल्याच्या नंतर अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहतात. तशी मग शिवाजवळ ते प्रश्न उभे राहायला लागले आणि पार्वतीने एक एक प्रश्न त्यांना विचारायला सुरुवात केली की बाबा काय जीवन आहे, कसं आहे, कशा करता आपण जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अशा प्रकारे तिने अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली. मग शिव म्हणाले की बाबा तू हे जे प्रश्न विचारते हे छान प्रश्न आहेत, म्हणजे आपल्या संसाराला अनुसरून आहेच पण समाजाला सुद्धा ह्या प्रश्नांचा फायदा व्हावा अशा प्रकारचे तू प्रश्न विचारते, त्यामुळं खूप छान आहे. तर तिने विचारलं संसाराचं दुःख कसं नाहीशी होईल, कर्म म्हणजे काय, ह्याच्यापासून आपला उद्धार कसा होईल, अनुष्ठान म्हणजे काय, अशा प्रकारचे नाना प्रश्न त्या ठिकाणी तिने विचारायला सुरुवात केली. मग शिव एक एक उत्तर तिला द्यायला लागले. आपण मागे पाहिलं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही विषय पाहिला आपण मागे. तर शिवाने सांगितलं की विज्ञान आणि भक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या जुळलेल्या आहेत आणि जे सृष्टीची आपल्याला गरज आहे त्या सृष्टीचीच उत्पत्ती त्या ठिकाणी आपण होते आणि त्या गोष्टी आपल्या सगळ्या गरजेच्या आहेत अशा प्रकारे ते त्या ठिकाणी तिला सांगायला लागले. पण भक्ती जो करणार आहे त्याने ज्ञानी मनुष्याचा कधी द्वेष करू नये आणि ज्ञानी मनुष्य जो आहे त्याने कधी भक्ती करण्याचा त्यांचा कधी द्वेष करू नये. कारण ज्याची त्याची बुद्धिमत्ता असते आणि तो त्याच्या पद्धतीने तो चालतो. आपण मागे ती कथा ऐकली की बाबा नावेमध्ये जात असताना नाव बुडाली आणि सगळे वाचले, तो ज्ञानी व्यक्ती जो होता तो पाण्यामध्ये बुडाला. तशीच एक छोटीशी कथा. गुरूंचे 4 विद्यार्थी होते. 4 विद्यार्थ्यांना त्यांनी सगळं शिकवलं, व्यवस्थित सगळी विद्या अर्जन झाली, हे झालं, छान झालं, तुम्ही शिकले. आता त्याच्यातलं आता एखादा असतो मंदबुद्धीचा किंवा जो काही शिकला नाही त्याला काही तेवढी विद्या अवगत झाली नाही, पण ते चल तू जेवढं शिकला हरकत नाही, तो आता तुम्ही सगळेजण जा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. मग 3 जण चालले, 4 जण त्या रस्त्याने चालले. मग प्रत्येकाला त्यांनी वेगवेगळी विद्या त्यांनी त्या ठिकाणी शिकवली होती. जाता जाता आता त्यावेळेला काही वाहनाची व्यवस्था नाही, जंगलातून ते निघाल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी हाडाचा असा सांगडा त्या ठिकाणी त्यांना दिसला. मग त्यांनी विचार केला, अरे म्हणा निश्चितच वाघाचा आहे म्हणे. अरे हो म्हणे वाघाचाच. मग ते सगळ्यांमध्ये चर्चा झाली. मग त्याच्यातलं एक जण म्हणे मी याला अमुक करू शकतो, म्हणजे मग त्याचा देह त्याला वापस येईल. दुसरा म्हणे मी त्याला असं करू शकतो, म्हणजे मग त्याच्यात अस्थी मज्जा वगैरे सगळ्या ह्या गोष्टी वापस येतील. आणि तिसरा म्हणे मी याला जिवंत करू शकतो. जो ज्याला काही येत नव्हता तो बिचारा थोडाफार काही शिकलेला होता, तो तुम्ही असं काही उपद्व्याप करू नका, कारण आपल्याला याच्यापासून त्रास होऊ शकत. तुला काही समजत नाही आणि शाळेत तर काही तुला आलं नाही म्हणे ना, आता इथे काय आम्हाला शहाणपणे शिकवलं आलं म्हणून, असं काही करू नका म्हणून त्यांनी समजून सांगितलं. बरं म्हणे बाबा तुम्ही हट्टालाच भेटले तर करा, तुम्हाला काय करा, पण मला झाडावर जाऊन बसू द्या म्हणे बाबा, आणि तुम्हाला काय करायचं असलं ते तुम्ही तुमचं करा. तर त्यांनी सांगितलं. मग यांच्या विद्वत्तेनुसार त्याला एक एक शरीरातले अवयव हे तयार व्हायला लागले आणि तो सजीव झाला. सजीव झाल्यावर हा काही यांना जिवंत ठेवणार आहे काय, यांचा सगळा 3घांना तिने त्या वाघाने खाऊन घेतला. हा आपला वर बसलेला होता, तो बिचारा आनंदात बसला, उतरून आपापल्या घरी चालले गेला. तर विद्वान जरी खूप असला आणि कमी जरी शिकलेला असला तर कोणी कोणाला कमी लेखू नका, कारण त्याला काही विद्वत्ता नव्हती, थोडं बहुत काही शिकलेलं होतं, पण चातुर्य बुद्धीने त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा
विचार करून तो चांगला राहिला. आणि हे तिघही जण विद्वान म्हणजे खूप जरी शिकलेला असला तरी त्याचा काही त्या तिघांना उपयोग झाला नाही. त्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःला त्यांनी त्या ठिकाणी नष्ट करून घेतलं. म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा कोणीच एकमेकाचा द्वेष करू नका. कोणी भक्ती मार्गाने भगवंताजवळ जाणार आहे तोही श्रेष्ठ आहे, विद्यार्जन करून जो जाणार आहे तोही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ह्या दोन त्यांनी त्या ठिकाणी विधी सांगितले. त्यानंतर सांगितली नवविधा भक्ती. आपण नवरात्रामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला हा शब्द ऐकण्यात येतो, नवविधा भक्ती. म्हणजे नव प्रकारची भक्ती त्या ठिकाणी देवतेला प्रिय आहे. मग त्याच्यातून ज्याला जसं जमल तसं करावं. 9 प्रकारची भक्ती आपल्याकडून होईल अशातला भाग नाही, पण त्याच्यातल्या 9 पैकी जरी एखादी आपल्याला निवडता आली, ती जरी करता आली तरी भरपूर झाली. तर त्या 9 प्रकारची भक्ती अशी आहे: श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, सेवनम, दास्यम, अर्चनम, वंदनम, सख्यम आणि आत्मसमर्पण. अशा प्रकारची नवविधा भक्ती त्या ठिकाणी आहे. आता आपण काय करतोय? श्रवण भक्ती आपण सध्या करतोय. कोणीतरी बोलतंय, तुम्ही श्रवण करताय आणि ही श्रवण भक्ती झाली की बाबा या श्रवण भक्तीच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळू शकतं, म्हणून ही झाली श्रवण भक्ती. त्याच्यानंतर दुसरी आहे कीर्तन. कीर्तन म्हणजे तुम्ही गायन, भजन, कीर्तन ह्या माध्यमातून तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकता. स्मरण, स्मरण म्हणजे तुम्ही सदैव भगवंताचं स्मरण करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. सेवा हा विषय आपला पहिलेही झाला की बाबा आर्थिक जर आपण काही करू शकत नसलो तर सेवेच्या माध्यमातून आपण ती एक सेवा आपण त्या ठिकाणी करू शकतो. सेवन म्हणजे जे चांगलं आहे त्याचं सेवन म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंदाने त्या ठिकाणी आनंद घ्या. त्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. दास्य म्हणजे सदैव दास्य भावना पाहिजे. मी मोठा आहे, तुम्ही मलाच असं करा, मी तसं आहे, मला असं करा, असं काही. प्रभूजवळ सगळे सारखेच. कोणालाही जरी काही काम पडलं तरी त्यांनी त्या पद्धतीने ते काम करावं आणि ती दास्य सेवा. वैभव सेवा म्हणजे ज्याच्याकडे आर्थिक आहे त्यांनी त्या पद्धतीने ती सेवा करावी. आणि अर्चन म्हणजे त्या वैभवाच्या माध्यमातून तुम्ही परमेश्वरासाठी काय अर्चन करू शकता ते तुम्ही त्या ठिकाणी अर्चन करा. वंदन, वंदन म्हणजे देवतेला सदैव तुम्ही नमस्कार करणे, त्याचं वंदन करणे, भगवंताचं ध्यान करणे, अशा प्रकारचं ते वंदन आहे. आणि सख्य, सख्य म्हणजे त्या देवतेच्या जवळ राहायचं. आपण का विषय झाला की बाबा पूजा करायला कोणी तयार नाही पण आर्थिक मदत करायला सगळेजण तयार आहे. मग पूजा कशा करता करायची? त्या देवतेचं सख्य आपल्याला प्राप्त व्हावं, त्या देवतेच्या जास्तीत जास्त जवळ आपण त्या ठिकाणी राहावं. त्याच्याकरता सख्य आणि उपवास. या उपवास अर्थ शब्दाचा अर्थ सुद्धा तोच आहे. पण आता काय झालं, उपवास म्हणलं की 4 दिवस आधीपासूनच सुरुवात असते. बटाटे आणायचे का, साबुदाणा आणायचा का, उसळ आणायची का, शेंगदाणे आणले का, तुम्हाला समजतच नाही, परवा एकादशी तुम्ही अमुक आणलंच नाही. तर हा त्याच्या मागचा अर्थ नाही. उप आणि वास म्हणजे तुम्ही त्या देवतेच्या जवळ असणे. वास म्हणजे काय? त्या देवतेच्या तुम्ही सान्निध्यात असणे. एकादशी करतात अवश्य करा, चांगलं आहे, पण जास्तीत जास्त तुम्ही पांडुरंगाच्या जवळ तुम्हाला जेवढं जाता येईल तेवढं तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा. प्रदोष करतात, शिवाच्या जवळ तुम्हाला जसं जाता येईल तसं तुम्ही प्रयत्न करा. जास्तीत जास्त त्या देवतेच्या जवळ राहण्याचं. उप आणि वास. आपण उपविश्य हा शब्द बऱ्याच जणांचे ऐकत आहे, उपविश्य. तर तसाच उप म्हणजे त्याच्या जवळ तुम्ही असणे आणि जवळ राहणे. वास म्हणजे त्या देवतेच्या जवळ तुम्ही राहणे. याला काय म्हणताय तुम्हाला? सख्य. सख्य आपण हा विषय चालला होता. तर आपण त्या देवतेच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा आपण प्रयत्न करायचा. आत्मसमर्पण. उत्तर प्रदेश मध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही दिल्लीला होतो तर आमच्या सोबत एक गृहस्थ होते. ते सकाळी उठले की त्या देवाला तोंड धुवायला पाणी द्यायचे. बाळकृष्णाची त्यांच्याकडे मूर्ती होती आणि सख्य जेवढं त्यांना त्याच्या जवळ जाता येईल तेवढं. आणि तशी सेवा, सकाळी तोंड धुवायला पाणी तिथे तांब्यावरून ठेवायचं, पुन्हा त्याची सेवा करायची. त्याच्यानंतर जेवण म्हणजे आपण जो स्वयंपाक केला तो नैवेद्य दाखवायचा. रात्री झोपताना त्याचे पाय दाबायचे देवतेला. आपण जसं झोपतो तसं त्या देवतेला झोपवायचं. थंडीचे दिवस असले तर उलनचे कपडे घालायचे. अशा प्रकारे ती सेवा तो ग्रहस्थ करायचा. आणि सज्जन आणि सरळ ग्रहस्थ
पण तो नियमिततेचे त्याचं कार्य तो करायचा. आम्ही जवळजवळ 8 ते 9 महिने सोबत होतो. पण आम्ही सगळे तिथे ऋतू सगळे पाहिले. त्या सगळ्या ऋतूमध्ये जशी वेगवेगळी त्यांनी सेवा करता येईल तशी त्या व्यक्तीने त्याची सेवा करावी भगवंताची. थंडीचे दिवस असले की तोंड बाहेर गरम पाणी ठेवावं, उन्हाळा असलं तर मध्यम प्रकारचं पाणी, असं तिने ते ठेवावं. सकाळी फराळाला आपण जे खाऊ ते परमेश्वराला द्यायचं. अशा प्रकारे तो त्या भगवंताचं सख्य म्हणजे साधण्याचा प्रयत्न करत असतो. 2002 ची गोष्ट आहे. तो प्रसंग सांगायचा म्हणजे 18 वर्ष झाले, अजूनही ते डोक्यात आहे. 2000 मध्ये आम्ही तिथे होतो, तर आज 18 वर्ष झाली त्या गोष्टीला, जानेवारी मध्ये. पण ते मनामध्ये किती बसून जाते की बाबा काय छान सेवा तो ग्रहस्थ करायचा. काही त्याला मंत्र लागत नाही, काही तंत्र लागत नाही, तुम्हाला अमुकच आलं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे असंही काही नाही. पण साधी सेवा तो करायचा ग्रहस्थ. त्याच्यानंतर आत्मसमर्पण, हे तुम्ही परमेश्वराला पूर्ण समर्पण करून टाका की बाबा माझ्याजवळ काहीच नाही, मी तुझाच आहे. तुला काय चांगलं घडवायचं वाईट घडवायचं तू तुझ्या हातात आहे. पण हे आत्मसमर्पण करता येईल तेव्हाच. नाहीतर तुमच्या मनामध्ये कुठेतरी अहम भाव आहे, तुम्ही म्हटलं की नाही बाबा मी आत्मसमर्पण केलं आणि मनामध्ये कुठेतरी ती भावना आणि मग आत्मसमर्पण केलं, मग याने मला बसल्या जागेवर का बरं आणून देऊ नये खायचं, असं नको. आपलं आपलं कार्य आपल्याला करणं गरजेचंच आहे. आपली जी नियमित आपलं जे काम आहे हे आपल्याला करावंच लागतं आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही परमेश्वराला समर्पण होऊन जा. किंवा मी तुझाच आहे, तुला काय याच्यातून मार्ग दाखवायचा तू याच्यातून मार्ग दाखव आणि मला घेऊन चाल. अशा प्रकारची ही नवविधा भक्ती. म्हणजे या नवविधा भक्तीला तुम्हाला मंत्र लागत नाही, काही कोणत्याच गोष्टीची गरज लागत नाही. तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही त्या परमेश्वराला अर्पण करू शकता. श्रवणं कीर्तनं चैव स्मरणं सेवनं तथा दास्यं तथार्चनं देवीं वन्दनं मम सर्वदा सख्यामात्मार्पणं चेति नवनांगानि बिंदुरुदा. अशा प्रकारची ही नवविधा भक्ती त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. शिव म्हणतात की मी भक्ताच्या अधीन आहे, भक्त जसा मला ठेवल तसंच मी भक्ताच्या अधीन त्या ठिकाणी आहे. त्रैलोक्यं भक्ति सदृश्य पंथा नास्ति सुखाव चतुर्युगेषु देवेशी कलौ तु सुविशेषतः. कलियुगात ह्या नवविधा भक्तीचं नामस्मरणाचं खूप महत्व त्या ठिकाणी शिवाने सांगितलेलं आहे. प्रसंग आल्यावर मी त्याला भोळा आपण शंकर म्हणतो, पण तो म्हणतो की प्रसंग आल्यावर त्याला माझा जो राग आहे म्हणजे तिसरं नेत्र मी उघडल्याचं ते सुद्धा त्याला दाखवतो आणि तसं त्याच्यावर मायाही मी करतो. तिसरं नेत्राचा आपण जर आता अर्थ लावला की तिसरं नेत्र म्हणजे तुम्ही दोन तर सगळ्यांनाच आहे, पण तिसरं शिवाला कसं करताय की तुम्ही काहीतरी अद्भुत त्याच्यापासून शिका, काहीतरी नवीन शिकत राहा, काहीतरी करत राहा. याच्याकरता त्याला तिसरं नेत्र त्या ठिकाणी दिलेले किंवा सगळ्यांवर लक्ष ठेवणार. मग आपण त्याच्यातून काय बोध घ्यायचा की बाबा आपण काहीतरी शिकलं पाहिजे, सतत काही ना काहीतरी नवीन आपण करत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्या शिवापासून ते शिकत राहिलं पाहिजे. इति श्री रुद्र संहितायां चतुर्विंशतितमोऽध्याय पूर्णः. चालू करा. फोन चालू. चालू करा. गलिला पंढरीचा गलिला पंढरीचा गलिला पंढरीचा गलिला पंढरीचा गलिला
बांधून यादो गळा बांधून यादो दर्या पंढरीचा गो दर्या पंढरीचा गो असे त्यांचे प्रश्न उत्तर शिवपार्वतीचे छान आनंदात चाललेला असताना मग सतीला पार्वतीचा जन्म काय घ्यावा लागला, का दक्ष राजाच्या यज्ञामध्ये तिला उडी मारावी लागली, हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला. आणि नारदाने हा प्रश्न विचारला, असं का बरं झालं, काय झालं, काय कारण झालं दोघांमध्ये. तर एक दिवस असंच दोघं जण भ्रमण करत होते. आता काय घरचे म्हणजे नंदी म्हणजे त्याला काही पेट्रोल नाही, काही नाही, काही नाही, चला म्हणले की चालले. दोघं जण बसले आणि निघाल्याच्या नंतर दोघे जण दंडकारण्याच्या तिथून जात असताना त्यांनी पाहिले की बाबा दोन वल्कल धारण केलेले आणि असे साधू वेश धारण केलेले तेजस्वी दोन पुरुष त्या ठिकाणी आहेत. ते पाहिल्याबरोबरच त्यांनी काय केले की थांबवलं, थांबा 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 थांबा,
खाली उतरल्याच्या नंतर मग महादेवाने काय केलं की बाबा त्या दोघांनाही नमस्कार केला आणि दोघांना नमस्कार केल्यावर पार्वतीला राग आला. पार्वतीला वाटले हे कोण वनवासी, यांना काय हे नमस्कार करू लागले आणि काय गरज पडली म्हणून यांना नमस्कार करायची. सगळे शिवापासून सगळं निर्मिती झालेली, सगळीकडे शिवच आहे असं जर आहे तर मग या दोन हे कोण साधू आहेत, कोण आहेत लोक, यांना कशा करता नमस्कार करायचे. म्हणून तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला. तर दासबोधामध्ये एक श्लोक आलेला आहे, मत्सर करू नये अशा प्रकारचा एक दासबोधामध्ये तो एक शब्द आलेला आहे. म्हणा मत्सरे नाम सांडू नको, अति आदरे आणि ध्यान राहो, समस्तामध्ये नाम हे सार आहे, तुझी तुळना तुळिताही नसाहे. रामदास स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं की कोणाविषयी तू मत्सर मनामध्ये बाळगू नको आणि कोणाचाही अनादर करू नको. सगळ्यांचा आदर तू त्या ठिकाणी ठेव, अनादर कोणाचाच तू तुझ्या मनामध्ये ठेवू नको आणि हा कमी हा जास्त अशा प्रकारे तोलू नको. म्हणजे तू त्या तराजूमध्ये आपण जसं कमी जास्त पाहतो तसंही तू त्या ठिकाणी करू नको. पण पार्वतीच्या मनामध्ये हा एक मत्सराचा भाग त्या ठिकाणी निर्माण झाला. दुसरा एक श्लोक दासबोधामध्ये असा आलाय, जेने जाळीला काम तो राम ध्यातो, उमेशी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. त्या ठिकाणी शंकर प्रभू ज्या वेळेला ध्यानस्थ असायचे त्यावेळेला ध्यानस्थ असायचे आणि ध्यानातून निघाले की मग ते रामाच्याच गोष्टी त्या ठिकाणी सतीबरोबर करायचे. रामाचाच विषय त्यांचा असायचा किंवा राम कोण आहे, काय आहे, असं आहे तसं आहे, त्यांची विशेष ती चर्चा असायची. पण मनामध्ये कुठेतरी तिचा एक अहम भाव निर्माण झाला की बाबा ह्या वल्कल धारण केलेले कोण साधे पुरुष आहे आणि त्यांना हे काय नमस्कार करतायत अशा प्रकारे तिच्या मनामध्ये विचार आला. आणि आता हे काही प्रभूला समजलं नाही अशातला भाग नाही. प्रभूला लगेच समजलं की हिच्या मनामध्ये किंतु परंतु त्या ठिकाणी आलेला आहे की बाबा हा कोण आहे काय म्हणून. मग तिने विचारलं की म्हणे बाबा हे कोण आहे, तुम्ही यांना वंदन काय करता. मग त्यांनी सांगितलं भाई राम लक्ष्मण आहेत आणि सीतेच्या शोधामध्ये हे निघालेले. रावणाने सीतेला हरण केलेलं आहे आणि सीतेला पाहण्यासाठी हे दोघ जण चालले आणि राम प्रभू मला म्हणजे प्रिय आहे, विष्णू माझ्या हृदयात आहे, मी विष्णूच्या हृदयात आहे, आम्ही दोघ जण एकच आहोत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. पण ते कुठेतरी अहम असतो, ते काही सतीला ते काही पटना आणि तिच्या म्हणे काहीतरी सांगता म्हणे तुम्ही असं काय शक्य म्हणे आणि हे काय ओळखणार आहे, तुम्ही यांना काय नमस्कार करू लागले अशा प्रकारे ती लागली बोलायला. सुरुवातीचे काल जे वचन महादेवाने मागून घेतलेले होते की बाबा जर तिला माझ्याविषयी मनामध्ये काही जर राग निर्माण झाला, म्हणजे सतीला जर माझ्याविषयी जर राग निर्माण झाला तर मी तिला सोडून देईल, ती माझ्या मनातून निघून जाईल अशा प्रकारे त्यांनी सुरुवातीला त्याच्याकरताच ते वचन मागून घेतलं होतं. असा प्रश्न विचारल्यावर भगवंत त्या ठिकाणी नाराज झाले आणि नाराज झाल्याच्या नंतर त्याने आपण त्यांची परीक्षा करायची म्हणून त्या सतीच्या डोक्यामध्ये तो विचार शिरला. बऱ्याच वेळेस पुरुष मंडळी काय सहज चाल घ्या करून टाका, काय हरकत नाही, उगाच काही जास्त चिकित्सा काही करत बसू नये. पण स्त्रीच्या मनामध्ये कुठेतरी ती चिकित्सा असते की खरंच हे सीतेच्या शोधात निघाले का, खरंच हे राम आणि लक्ष्मण आहेत का, अशा प्रकारे तिच्या मनामध्ये विचार आला. आणि तिने काय केलं, सीतेचं रूप धारण केलं आणि त्या दोघांच्या समोर ती गेली. आता हे देवस्वरूप आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रभू रामचंद्राच्याही लक्षात आलं. पण नाव घ्यावं तर तिकडूनही सतीचा अपमान होईल,
सतीला नाव ठेवल्यासारखं होईल, म्हणून आता काय बोलावं. म्हणून ते म्हणले, बाबा माते तुम्ही इकडे एकटेच कसं काय फिरताय, प्रभू कुठे आहेत. अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्या एकदम चमकल्या की बाबा असा कसा प्रश्न विचारला. कारण नावाने जर हाक मारलं तर आपण म्हणजे त्याला आई स्वरूप मानतो आणि मग नावाने कसं हाक मारायचं असं म्हणल्याबरोबर त्या एकदम त्या ठिकाणी चमकल्या. आणि तोपर्यंत शिवप्रभू जे होते हे वटवृक्षाच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसलेले होते. म्हणजे वटवृक्षाची तेव्हापासून ही महती आहे. वटवृक्षाची पूजा आपण नुसतं वट सावित्रीच्या दिवशी करावी अशातला काही भाग नाही. वटवृक्षाचे महिमा तेव्हापासून सुद्धा या ठिकाणी आहे. तर वटवृक्षाचा आपल्याला शरीरासाठी म्हणजे प्रत्येक वृक्षाचा आपल्या शरीरासाठी आपल्या देहासाठी खूप फायदा आहे. आणि वटवृक्ष डेरेदार असल्यामुळे आपण जर त्या झाडाच्या खाली बसलो किंवा हे झालं तर नाना प्रकारचे आपल्याला औषधी वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. वाळलेलं पानं जे आहेत वडाच्या झाडाचे ते आणि गाईचं दही हे जर तुम्ही एकत्र करून तिथे जळालेला भाग असेल तिथे जर लावला तर ते छान होतं. केसांसाठी सुद्धा तिने सांगितलेले वडाच्या पानाची जी राख आहे त्या ठिकाणी ते राख तुम्ही तयार करा आणि जवसाचं तेल हे एकत्र करून तुम्ही तुमच्या डोक्याला लावा. नाकातून जर रक्त येत असेल तर पारंब्याचा रस किंवा झाडाचं पान ज्या वेळेला आपण काढतो तर त्याच्यातून एक पांढऱ्या प्रकारचा द्रव त्या ठिकाणी बाहेर निघतो. तर तो द्रव सुद्धा तुम्ही नाकात टाकला तर नाकातला तुमच्या जे रक्तस्राव आहे तो कमी होतो. झोप कमी येण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. ज्याला झोप जास्त येत असेल त्याने ते पानं वाळवायचे, पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि उकळल्याच्या नंतर ते पाणी तुम्ही प्राशन करायचं. सकाळी बरोबर तुम्हाला जाग येते. पण 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही ते जवळजवळ अर्ध्याच्या वर ते पाणी आटून गेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या पाण्याचा सगळा अर्थ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. नपुसकता सुद्धा नाहीशी करण्यासाठी सुद्धा वडाचा जो रस आहे त्याचा बत्ताशे जे आपण दिवाळीच्या वेळेस आपण लाया बत्ताशे म्हणतो तर ते बत्ताशे सुद्धा जर आपण त्याच्यात तो रस टाकला त्याचा तरी तो एक आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी वटवृक्षाच्या खाली ते बसलेले होते. सतीने त्यांना प्रश्न विचारला. सतीने सगळं ते उपद्व्याप केला त्या ठिकाणी आणि तिने येऊन पुन्हा त्यांनी ओळखल्याबरोबर तिला थोडस हे झालं की बाबा आपलं चुकलंच बरं का, आपण हे नाही करायला पाहिजे असं. तोपर्यंत शंकर भगवान त्या ठिकाणी याचं ध्यान करायला लागले. रामाचं ध्यान ते त्या ठिकाणी करायला लागले. आणि सुरुवातीला सुद्धा म्हणजे ज्या वेळेला विष्णूचा जो अवतार व्हायचा होता तो अवतार सुद्धा जे वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी अशा ह्या एका स्तोत्रामध्ये म्हणजे भगवंत म्हणजे गोपाल कृष्ण ज्या वेळेला अवतार घेणार म्हणजे वडाच्या झाडाचं एवढं महत्व आहे की गोपाळ कृष्ण सुद्धा जन्म घेणार होते तर त्यांनी सगळ्यात पहिले दर्शन कशात दिलं ऋषींना वटस्य पत्रस्य म्हणजे वडाचं जे पान आहे त्या पानावर त्यांनी सुरुवातीला दर्शन दिलं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. या स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे बालम मुकुंदम म्हणजे वडाच्या पानामध्ये त्यांनी सुरुवातीला त्या ठिकाणी त्या ऋषींना दर्शन दिलं आणि नंतर मग श्रीकृष्णाचं रूप त्या ठिकाणी प्रगट झालं. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव श्रीराम जय राम. भजन करे महादेव राम बोले सदा शिव
रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे शिवाचं त्या ठिकाणी ध्यान लागलं आणि रामाचं नाम जप ते त्या ठिकाणी करायला लागले। पार्वती त्या ठिकाणी सती त्या ठिकाणी वापस आली आणि ती म्हणल्यावर काय करू लागले, चला आपल्याला जायचं निघायचं। हो म्हणे निघायचं, पण तू काय केलं म्हणे तिथे, कशा प्रकारे त्यांची परीक्षा घेतली ते तर मला सांग म्हणे। आता काही प्रभूला माहित नाही अशातला भाग नाही, पण कोणची चूक असो, चांगलं असो वाईट असो, समोरच्याकडून वधून घेतलं पाहिजे। म्हणजे उगाच आपण समजतो किंवा समजून घेतला अशातला भाग नको की बाबा सांगा काय तुम्ही त्यांची कशा प्रकारे परीक्षा घेतली, काय केली। ते नाही म्हणे मी सहजच त्यांच्याशी बोलले आणि निघून आले म्हणे, मला समजलं म्हणे ते तापसी पुरुष आहेत आणि राम आणि लक्ष्मण हे दोघच जण असे मला समजलं। अशा प्रकारे त्यांनी सांगितल्याच्या नंतर शिवाला थोडस मनामध्ये वाईट वाटलं आणि त्यांनी मग मनातून सतीचा त्या ठिकाणी त्याग केला। कारण त्यांनी वचन मागताना सांगितलं होतं की जिच्या एखाद्या वेळेला तिचा जर माझ्यावर शब्दावर जर सांगण्यावर जर विश्वास नसेल तर मग मी माझ्या तिने जर अविश्वास दाखवला तर तिचा मी मनामधून त्याग करेन। अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मनातून ते हळूहळू त्या ठिकाणी एकमेकाचं प्रेम त्या ठिकाणी कमी होत गेलं। वागधर्वा विवं संप्रोक्तौ सदा कलुषते शिवौ ध्येयो योगो संभाव्य संभवे दीक्षया इति रुद्रसंहितायां पंचविंशतितमोऽध्यायः। पुढे दक्ष राजा हा मोठ्याचा मुलगा असला म्हणजे हळूहळू त्याला मोठं पद प्राप्त होत चालतं। लहानाचा मुलगा असला त्याला खूप झगडावं लागतं, लहानपणापासून वर येण्यापर्यंत एक पिढी आपली तशीच चालली जाते। आणि ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणजे दक्ष राजा
आता मोठ्याचाच मुलगा मग त्याला काय केलं, त्यांनी सगळ्या ब्रह्मांडाचा अधिपती म्हणून त्याची नेमणूक केली. कारण ब्रह्मदेवाचा मुलगा असल्यामुळं त्याला त्यांनी नेमणूक तशी करून दिली. आणि नेमणूक केल्याच्या नंतर काय झालं, अहंकार कुठेतरी त्याच्या मनामध्ये निर्माण झाला दक्षाच्या, की बाबा आपणच सगळं श्रेष्ठ आहोत. आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये तो अहंभाव त्या ठिकाणी निर्माण झाला. सगळे देवता येऊन त्याला भेटायला लागले, त्याची स्तुती करायला लागले आणि भेटायला लागले आणि आनंद त्या ठिकाणी व्हायला लागला. सगळे देवता आले, सगळे देवता त्यांना भेटले, बोलले. त्या ठिकाणी महेश्वर सुद्धा त्या ठिकाणी आले. पण महादेवाने काय केलं की महादेवाने त्या ठिकाणी त्यांना वंदन केलंच नाही. वंदन न केल्यामुळं काय झालं की त्या ठिकाणी या माणूस बसा, महादेवाने त्यांना वंदन केलंच नाही. वंदन न केल्यामुळं काय झालं की दक्ष राजाला कुठेतरी राग आला आणि त्याच्या मनामध्ये कुठेतरी ते मन त्याचं दुखावलं गेलं. कारण सगळेजण मान सन्मान देत आहेत आणि एखादंच कोणी मान सन्मान जर देत नाही म्हणल्यावर मग मनाला वाईट वाटतं की बाबा असं कसं काय झालं आणि हा आपल्याला मान सन्मान का बरं देत नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला आणि ठीक आहे म्हणे, पाहू आपण याला काहीतरी अद्दल घडवू. अशा प्रकारे त्यांनी विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर कालांतराने प्रयाग क्षेत्र, काशी गया प्रयाग आपण जसं म्हणतो, तर प्रयागाच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ सुरुवात केला. आणि त्यांनी ठरवलं की ह्या यज्ञामध्ये महादेवाला आपल्याला बोलवायचंच नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी यज्ञ चालू केला. यज्ञामध्ये सगळ्या देवतांना बोलवलं, ऋषीमुनींना बोलवलं, सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी चालू केला. यज्ञ चालू केल्याच्या नंतर सगळे लोक आले, आनंद चाललाय, यज्ञ चाललाय. पण महादेवाला त्यांनी कुठेच जागा त्यांनी त्या ठिकाणी ठेवली नाही. अनेक प्रकारचे ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा यज्ञ त्या ठिकाणी चालू केलं. आणि शिलाद नावाचं, म्हणजे नंदीची उत्पत्ती कशापासून झाली, शिलाद नावाचे जे ऋषी होते त्या ऋषींपासून नंदीची उत्पत्ती झाली. मग ह्या सगळ्या जे शिवायचे जे दूत होते नंदी वगैरे, त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं काय बाबा तू असं काय करतोय की शिवाला तू का निमंत्रित केलं नाही, त्यांना का बरं तू ह्या यज्ञासाठी बोलवलं नाही. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं. पण त्याला कुठेतरी अहंभाव होता की बाबा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्याने आपल्याला बोलवलं नाही, म्हणून कुठेतरी त्याच्या मनामध्ये अहंभाव निर्माण झाला. दधीची नावाचे ऋषी त्या ठिकाणी होते आणि दधीचे नावाच्या ऋषीने काय केलं की त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तुम्ही शिवाला बोलवलं नाही, तुमचं यज्ञ काही सफल होणार नाही, तुमच्या यज्ञाचा विध्वंस होईल. असं सांगून त्या ठिकाणी दधीचे नावाचे ऋषी निघून गेले. आणि निघून गेल्याचं मग त्या शापामुळे कुठंतरी एखादं कार्य आपण करत असताना काही जर अडचण आली तर माणसाच्या मनामध्ये कुठेतरी ते किंतु परंतु तो सतत त्या ठिकाणी येत राहतो आणि तो मनामध्ये सतत विचार करत राहतो. दधीचे ऋषी यज्ञभूमीतून त्या ठिकाणी निघून गेले आणि यांचं कार्य पुढे चालू झालं. सगळे देवता आले होते, भगवंत आले होते त्या ठिकाणी आणि त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालू असताना आकाश मार्गातून पार्वतीने चंद्र आणि रोहिणी ह्या दोघांना जाताना पाहिलं आणि जाताना पाहिले तर म्हणे बाबा कुठे चालले काय, अशा प्रकारे त्यांनी विचारलं. अशा प्रकारे विचारल्याच्या नंतर त्यांनी बाबा तुला माहित नाही का, तुला निरोप नाही आला का तुझ्या वडिलांकडचा, तुझ्या वडिलांकडे तर अशा प्रकारचा मोठा यज्ञ आहे, तुला बोलवलं नाही का. मग नाही म्हणे बाबा मला काहीच माहिती नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि ते दोघं जण पुढे त्या ठिकाणी निघून गेले. इति श्री रुद्र संहितायां सप्तविंशतितमोऽध्यायः. हरे नमः. थांबताय का महाराष्ट्र नीरज? नवनाथ महाराज आंधळे या
हे सामाजिक उपक्रमामध्ये महाराजांचं खूप हे असतं. कीर्तनकार आहेत महाराज आणि मला म्हणजे आवडीचे आहेत, त्याच्यामुळं हा प्रसंग साधन त्यांना बोलवलं. ते माझ्यासाठी खूप म्हणजे दरवर्षी एक त्यांचा एक उपक्रम म्हणजे संत मंडळी आपल्या घरी आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. परवा दिवशी रामराम महाराज धोक आपल्याकडे म्हणजे महाराजांच्या माध्यमातूनच आले होते, म्हणून म्हणलं त्यांना ह्या निमित्ताने बोलवावं. तुम्ही नका काढू, मी काढते. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण महाराजांना चांदीचं रजत पत्र आपण साहेबांच्या हस्ते देतो. कुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तिसरं वर्ष फोन मध्ये काढू माईक नको, माईक आणि लागराळकर म्हणून परिवार आहे, त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम मागच्या पहिल्या वर्षी श्रीकृष्ण भागवत आहे आणि लागरा ब्रह्मा विष्णू महेश तिघे भगवान. मोठे साहेब मोठे नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मः देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरिः. अत्यंत वैयक्तिक असणारा हा कार्यक्रम अग्रहारकर परिवार यांच्या वतीने या ठिकाणी शिवपुराण ज्यांच्या अमृतवाणीतून ऐकत आहात असे वेदशास्त्र संपन्न माझ्यावर नितांत प्रेम करणारे विश्वास गुरुजी. ज्ञानेश्वर महाराजांची कोवी साच आणि मवाड मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही ओवी गुरुजींच्या बाबतीत माझ्या दृष्टिकोनातून फिक्स बसते. त्यांचं बोलणं अगदी मवाळ आहे, खरं आहे, साच मवाळ मिथले आणि रसाळ वाणी आहे. म्हणून तुम्हाला गुरुजी लाभले त्याबद्दल अग्रहारकर परिवारांना खरोखर मी धन्यवाद देतो. शिवपुराण या ठिकाणी चालू आहे, हे तिसरं वर्ष आहे. श्रीमद भागवत कथा पण या ठिकाणी झाली. देवी भागवत झालं. कशाच्या निमित्ताने झालं गुरुजींनी मला निमित्त सांगितलं. माधवराव अग्रहारकर यांना 3 मुलं, त्यांना ब्रह्मा विष्णू महेश, त्यांना जाऊन 3 वर्ष होत आहे. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने शिवपुराण लावावं आणि ही त्यांना बुद्धी सुचावी आणि हे संस्कार वडिलांनी घडवावेत, त्याबद्दल मी खूप खूप त्यांना धन्यवाद देईन. अलीकडच्या काळामध्ये वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा एक माणूस जीव घालायचा म्हटलं तर बऱ्याच चांगल्या किंवा अशा घरांच्या लोकांना तर वेळ नाही. अशा घरांच्या लोकांना तर वेळ नाही. आम्हाला दुर्दैव वाटतं बऱ्याच वेळेला. मी एसटी मध्ये सर्व्हिस करत असताना गेल्या वर्षी मला एक अनुभव आला. आमचा एक क्लासवन अधिकारी त्यानं मला बोलावून घेतलं आणि मला म्हणे या वर्कशॉपला कोणी ब्राह्मण आहे का. मी म्हणलं काय करायचं साहेब नेमका. म्हणे एक कोणीतरी ब्राह्मण घेऊन या माझ्याकडे, माझं त्यांच्याशी काम आहे. काही हरकत नाही. बरेच मित्र आहेत, एक जणाला घेऊन गेलो मी. त्यांनी खिशातनं 51 रुपये काढले, दक्षिणा दिली आणि सांगितलं की आज माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, त्या निमित्तानं तुम्ही हे एक पात्र मला जीव घालायचं होतं म्हणून हे तुम्हाला मी 50 रुपये देत आहे. एवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. मला इतकं वाईट वाटलं.
शेवटी मला त्यांना म्हणावं असं वाटलं होतं की सध्या 200 रुपयाला थाळी आहे, 50 रुपयात काही नाश्ता सुद्धा येत नाही भरपूर. पण असो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे जिये काने माता पितरे. आई वडिलासारखं मोठं दैवत जगात कुठलंच नाही. एका आईचं दर्शन सर्व देवांचं दर्शन, एका आईची प्रदक्षिणा सर्व तीर्थाची प्रदक्षिणा, एका वडिलांचं दर्शन सर्व देवांचं दर्शन, एका वडिलांची प्रदक्षिणा सर्व देवांची प्रदक्षिणा घातल्यासारखं आहे. आई वडिलासारखं श्रेष्ठ खरोखर दैवत नाही. आई आणि वडील यापेक्षाही आईवर भरपूर काव्य करतात. अलीकडच्या काळात प्रत्येक आईवर, आई श्रेष्ठ आहेच, तिनं 9 महिने वागवलेला असतो, तिचे उपकार आहेतच, ते उपकार नाही असं म्हणत नाही. पण आईपेक्षाही काकणभर वडील श्रेष्ठच ठरतील. आणि वडिलांचं नातं किती श्रेष्ठ काकणभर आहे का नाही हे कोणाला विचारायचं असेल तर तुम्ही व्यवहारामध्ये मुलीला विचारा. मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवर किती प्रेम असतं विचारा. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे, मुलीला जेव्हा आपण वाटं लावतो ना, लग्न झाल्यानंतर आपण वाटं लावतो मुलींना. आता वाटं लावताना थोडा भावनिक प्रसंग असतो, पण गाडीकडे जेव्हा जाते तेव्हा तिचे एवढे जड पावलं झालेले असतात, एवढी केविलवाने नजरेने इकडे तिकडे बघते, सगळ्यांकडे बघते, सगळ्यांच्या गळ्याला पडून रडते, वडिलांच्या गळ्याला पडून एवढी रडते, तिला सगळं आठवतं. दिवाळीच्या सणाला माझ्या बाबांच्या अंगावर फाटकी बनियान होती, पण आम्हाला बाजारातून नवाचा ड्रेस आणला त्यांनी. स्वतःची कधी अडचण न सांगता आमचे सर्व लाड कोड पुरवले. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी एक पै जमा करण्यासाठी किती कष्ट केले, माझ्या वडिलांनी किती जणांचे उंबरटे झिजवले, हे सगळं दुःख तिच्या मनात आठवतं आणि खूप रडते. बोलत नाही पण रडते. वडिलांच्या गळ्याला पडल्यानंतर आईकडे जाते. आईचे उपकार असतात, आईनेही खूप कष्ट घेतलेले असतात, आईच्याही गळ्याला पडून रडते. पण रडता शेवटी आईच्या कानाजवळ स्वतःचं तोंड नेते आणि स्वतःचं तोंड कानाच्या मध्ये नेऊन एक वाक्य बोलते, आई तू माझ्या बाबांना सांभाळ. माझ्या बाबांना सांभाळून निरपेक्ष प्रेम करणारं मुलीचं नातं असतं. म्हणजे मुलीला जेवढा बाप कळाला तेवढा मुलांना कळालेला नाही. वडिलांसारखे महान उपकार कोणाच नाही. अडचण एवढीच आहे, आई खळखळ डोळ्यात पाणी येतं, आईचं पाणी दिसतं, आपण भावनिक होतो. वडील रडलेले दिसत नाहीत, कारण वडील एकटे सार्वजनिक ठिकाणी रडत नाहीत. जेव्हा एकटे एकांतात जाऊन खूप 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 रडतात वडील. जेव्हा मुलगी गेली तेव्हा तिला वाटेल लावताना कदाचित रडणार नाहीत, पण जेव्हा मुलगी गेल्यानंतर वडिलांना तुम्ही शोधाल तर कुठेतरी रूम मध्ये जाऊन स्वतःचं डोकं उशीमध्ये घालून, स्वतःचं डोकं भिंतीवर करून खूप ओक्साबोक्षी रडतील. वडिलांचं नातं महान आहे. मी आग्राहकर परिवारांना एवढे धन्यवाद देईन, तुम्हाला हे सुचलं कसं. माझ्यासाठी हा नवीन उपक्रम आहे, माझ्यासाठी हा नवीन संदेश आहे. मी यानंतर माझ्या कीर्तनामधनं हा उदाहरण सांगण्यासाठी मला या शहरात, या जिल्ह्यात हा एक नवीन उपक्रम आहे. बाबांनो, असे सुद्धा मुलं जन्माला येतात की वडिलांचं नुसतं श्राद्धच नाही, एकच पात्र नाही, तर त्या निमित्तानं पोथी पुराण, भूदेवाची, ब्राह्मण देवताची सेवा करतात. असे पण एक व्यक्तिमत्व आहे. हा माझ्यासाठी खरंच गुरुजी तुम्ही योग्य व्यक्तीला बोलवाल असं मी म्हणेन. माझा सन्मान महत्वाचा नाही, पण आमचे हे अनुभव महत्वाचे आहेत. आम्ही समाजामध्ये फिरत असताना असेच काही तळागाळातले अनुभव सांगत राहतो. मी तर अगदी गुरुजींच्या फोन नंबर सहित सांगेन, मी जर खोटं वाटेल तर गुरुजींना भेटा. असं आपण एवढी सेवा करत आहात. निश्चित वडिलांच्या मुळे वैभव आपल्याला प्राप्त झालेलं असतं आणि त्या वडिलांची आठवण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ठेवणं हा आपला धर्म आहे. आई वडिलांची आठवणी स्वतःच्या आई वडिलांची आठवण शेवटच्या श्वासापर्यंत ठेवली पाहिजे. अलीकडच्या काळात फार दुर्दैव आहे. वृद्धाश्रमासारख्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी याव्यात ही तर दुर्दैवच. आम्ही रात्रंदिवस सांगत असतो कीर्तनाच्या माध्यमातून की बाबांनो, आई वडिलांसारखं दैवत नाही. आई वडिलांना सांभाळ. काय लागतं या वयामध्ये? बऱ्याच ठिकाणी आई वडील असेल काय नाही लागत या वयामध्ये. त्यांना खायला काय सकाळी भाकरी संध्याकाळी भाकरी लागते. आहार तर किती असतो त्यांचा, पण दुर्दैव असं आहे. आणि काही लोकांना तर संस्कार गुरुजी असे आहेत. मी माझ्या मुलीचं लग्न केलं,
मी माझ्या मुलीचं लग्न केलं, पण आता US ला आहे सध्या, अमेरिकेमध्ये आहे, इंजिनियर आहे, दोघं इंजिनियर आहे. बरीच लोक मला म्हणतात, महाराज आमच्या मुलीसाठी एखादं स्थळ. त्यांना स्थळ जर सांगितलं ना, 3 भाऊ आहेत, बरं अजून 2 बहिणी, बरं अजून महाराज असं एखादं स्थळ बघा ना. कसं बघा, एकच मुलगा असावा, आई वडील असावे. आणि हा जर विचार तिच्या जावयाच्या यांनी केला असता तर चालला असता का? हा पण विचार डोक्यात यायला नको का? म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बिलकुल कष्ट नको, एकत्रितकरण नको, एकत्रित राहायला नको, दिरावायाचं करायला नको, नंदनचं करायला नको. का नंदनचं करायला नको? अहो ती बिचारी गाय आहे तुमच्या घरची. ती लग्न होऊन गेल्यानंतर काय तिची अपेक्षा असते? कुठेतरी दिवाळीला कधीतरी यावं, भावजेनं गोड बोलावं, आनंदानं प्रेमानं, जास्त बोलणं आनंदानं प्रेमानं चहा द्यावा, भावजेनं गोड बोलावं, 2 दिवस राहावं आणि एखादी साडी चोळी करावी, एवढीच अपेक्षा असते. पण ती आल्या जर आपल्याला पळून जावं वाटत असेल माहेरला, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असं नसायला पाहिजे. यासाठी संस्काराची गरज आहे. तुमच्यावर निश्चित कुठले तरी संस्कार व्यवस्थित आहेत, म्हणूनच तुम्ही हे करताय. मग तेच मला बोलायचं होतं की तुम्ही पण भाग्यवान आहात साहेब. गेले असे मी म्हणणार नाही, कारण आज त्यांचे संस्कार मुलांवर आहेत. आपणही योग्य मुलांवर संस्कार घडवलेले आहेत. म्हणून ग्राहक परिवारांना खूप खूप धन्यवाद. पोथी पुराण वगैरे हे झालंच पाहिजे. आपल्या धर्माची आठवण झालीच पाहिजे. आपल्याला काय शेवटच्या कधी कुठला कोणाचा श्वास बंद पडेल हे सांगता येणार नाही. म्हणून हे अशा उपक्रमामध्ये वेळ घालवतात. अलीकडच्या काळात क्वालिफाईड सुशिक्षित लोक असणारी टाइमपास म्हणतात, 2-2 तास काय बसतात पोथी पुराणामध्ये, कीर्तनामध्ये वगैरे काय म्हणतात. अलीकडच्या काळात सुशिक्षित लोकांनी कीर्तन, भजन, महाभारत, रामायण एवढं खाली आणलं साहेब, एवढं खाली आणलं. एखाद्या सुशिक्षित पोर जर एका गाडीवर चालले, गाडी पंक्चर झाली तर म्हणतात झालं भजन. काय झालं? आता भजन एवढं खाली आहे का? गाडी पंक्चर होऊन त्यांचा व्यवहार बंद पडणं म्हणजे भजन आहे का? एखाद्या कॉलनीमध्ये भांडण वगैरे झालं तर म्हणतात आता मागच्या गल्लीत रात्री फार महाभारत झालं, तुला माहित नाही का? म्हणजे भांडण करणं म्हणजे महाभारत आहे का? रामायण आहे का? हे भजन आहे का? ह्या गोष्टी आहेत का? आता ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. फक्त सुशिक्षित नसून सुसंस्कारित असावं, असं असलं पाहिजे. संस्काराची अत्यंत गरज आहे. पुन्हा केव्हा तरी गुरुजी अजून बोलवा, मला अजून एखाद्या निवांत बोला. माझ्या मागे आज कार्यक्रम खूप आहेत. मी खरं म्हणजे येणंच होणार नव्हतं, पण गुरुजींची रात्री मी माफी मागितली, पण गुरुजी म्हणे तुम्ही 10 मिनिटासाठी या. आज मी एसटीत नोकरी करतो. आमच्याकडे युनिफॉर्म वाटप आहे. संजय शिरसाट, आमदार खैरे साहेब वगैरे येणार आहेत. ते नियोजन सगळं माझ्याकडे आहे. एवढ्या ओढात आले तर मी पळत गुरुजींच्या प्रेमामुळे आलो. आणि मला सुद्धा या आगळ्या वेगळ्या याची अनुभूती आली. त्याबद्दल माझी चक्कर वाया गेली नाही. गुरुजी योग्यच ठिकाणी गुरुजी आणतील त्याबद्दल वादच नाही. गुरुजीवर विश्वास आहे, त्यांचं नावच विश्वास आहे. त्यांचं नाव विश्वास असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकतच नाही. आणि माझा तर पुरेपूर त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्या सगळ्याच विश्वास आहे. म्हणूनच एवढं प्रेमाचं घर आहे. म्हणूनच साधू संतांना नेत असताना त्या घरामध्ये योग्य ठिकाणी नेलं तर अवहेलना होत नाही. ते काय त्यांना फारसा मानपान लागते. इथे आता आम्ही आलो तर आम्हाला एवढं सन्मान व्हावाच अशी अपेक्षा नसते. पण जे काय आम्ही कार्य असतो त्या कार्य करतो देवाचा रात्रंदिवस, त्याचा सन्मान असतो. हा रामरावजी महाराज ढोक म्हणजे महाराष्ट्रातला आज हिमालयाच्या उंचीचा वैभव. आज त्यांच्यापेक्षा मोठं महाराष्ट्रातलं कोणी नाही. मला प्रश्न पडला अजबनगरला मी कुठे नेऊ. त्यांना त्यांचं कीर्तन होतं. गुरुजींना तर आनंदच होतो. गेल्या वर्षी गुरुजी मला सांगणं असतं त्यांचं की केव्हाही तुम्हाला जेव्हा जेव्हा संभाजीनगर शहरामध्ये कोणी येईल तेव्हा केव्हाही सेवा द्या म्हणतात. ते माझ्याकडे येऊ द्या असं म्हणत नाही. शब्दामध्ये सुद्धा फार फरक असतो. मला सेवा द्या. सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. मी त्याला नमस्कार घातला जाताना ते म्हणे धन्यवाद, म्हणजे तुम्हीच मला सेवा दिली. एवढे संत माझ्या घरी कधी आले असते. हा भाव सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण देव सारावा परते, संत पूजावे आरते. देवापेक्षा काकणभर संत श्रेष्ठ आहे. म्हणून संतांचं सुद्धा महत्व कमी नाही. अशा या संतांची सेवा गुरुजींना देण्यामध्ये मलाही आनंद येतो. योग्य ठिकाणी नेलं म्हणजे त्या दिवशी किती व्यवस्थितपणा वगैरे केला. आणि दोन्ही जोडी चांगली. ही सेवा करण्यासाठी प्रारब्ध अनुकूल पाहिजे. प्रारब्ध अनुकूल असेल तर घर अनुकूल मिळतं. म्हणजे कळतं माझं बोलणं. प्रारब्ध अनुकूल असेल तर यांच्या सौभाग्यवती सुद्धा यांच्या पुढे 4 पाऊल आहे. त्यांचा सुद्धा गेल्यानंतर पाय टाकला की एवढा प्रसन्न चेहरा की जणू का माहेरचा माझा सक्का भाऊ आला. आमच्यासारख्यावर जर एवढं प्रेम करत असेल माऊली आवड संतावर, तर त्या माऊलीला साष्टांग दंडोटच आहे माझा.
कारण नाहीतर बऱ्याच वेळेला बराच घरी गेल्यानंतर किचन मधले भांडे आपोआप डान्स करतात. हे पण अनुभव आम्हाला येतात, चालता फिरता अनुभव येतात. अहो गुरुजी आम्हाला ताजा एक अनुभव घेऊन सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटात. बाळापूरला 20 वर्षानंतर माझा एक मित्र भेटला, वर्ग मित्राचा विचार. त्याला कळलं आंधळे महाराजांचं कीर्तन आहे. त्यांनी 8 वाजेपर्यंत वाट बघितली. मला जायला उशीर झाला, 8:30 वाजले. ते 9 ते 11 कीर्तन झालं, 11:30 वाजले. मग मला म्हणजे चहा प्यायला चला, एवढे 1 वर्षानं भेटला तेवढं महाराज झाला तू, असं तसं. आता मित्र म्हटलं अरे म्हटलं 11:15 वाजले. तसं काही नाही, चला पळच नाही झालं मला घरात. आग्रह करून नेलं, पण मी घरी गेल्यानंतर ते बाई साहेब झोपेतून उठले बाबा. मग त्यांनी सांगितलं किचन मध्ये चहा कर. ते म्हणजे तुम्हाला काही डोका आहे का, एवढ्या रात्री कुठे आणतात, दुधाचा पत्ता आहे का, आणि मी ऐकतोय, तुम्हाला काही डोका आहे का म्हणे थोडस. मग मला अडचण लक्षात आली, त्याला आवाज दिला, म्हणलं इकडे नको, मला मी चहा पाणी काहीच होत नाही, म्हणलं मला शुगर आहे, असं कसं बाहेर जातो. नाही 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 नाही. शेवटी मी कसं तरी त्याला सांगितलं आणि बोलवलं. बाहेर आलो, बाहेर वाटेलावर आलं तर मला दया आली. म्हणलं का रे वहिनीचा स्वभाव कडक आहे का. ते म्हणला नाही म्हणे, ती बोलती पण लय प्रेम करते. आता असं बोलत ती बोलती पण विसरून जाते, लयच प्रेम करते म्हणे. आता असं प्रेम काय करायचं सांगा. आता एखादी बहीण म्हणायचं नाही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, अनिलजी वरचं पातेलं घ्या ना, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, 2 कप चहा करा ना, तुम्ही पण काय मला पण घ्या. असं जर म्हणलं तर चालेल का. असं प्रेम काय करायचं, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, संक्रांत जवळ आली, जरा साड्या नाहीच तरी करा ना, असं म्हणलं तर चालेल का. असं प्रेम काय काम होतं. कुठे वहिनी, नाही तर मला म्हणजे कुठून आला विनोद करतोय मी, तुमचं नाव करतोय. असं प्रेम नाही, प्रेम मनातून असावं. त्यांनी त्यांची मर्यादा पाळाव्यात, आपण आपल्या मर्यादा पाळाव्यात. आपल्या हिंदू धर्मामध्ये पती हा परमेश्वर मानतो आणि पत्नी ही देवीच आहे ना. पती हा परमेश्वर असेल तर त्याची पत्नी देवीच असेल ना. पण परमेश्वर केव्हा येतो, संध्याकाळी अगदी व्यवस्थित घरी येत असेल तर. तो जर लेझिम खेळत आला तर मग परमेश्वर आहे का नाही ते मी ठरवायचं. या ठिकाणी आलो, बाबांना सुद्धा माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, वारकरी संप्रदायातर्फे मी तुमच्या आत्म्याला शांती लाभो अशी श्रद्धांजली व्यक्त करतो. पुनश्च एकदा अग्रहार परिवारांचे मी ऋण व्यक्त करतो. या सर्व गुरुदेव, सर्व कलाकार, सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना. मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. नाही त्यांना म्हणत होते, तुम्हाला नाही. नाही तुम्हाला नाही. काय आवडतं सांगते. ब्रेक थांबायचं का. हो करून टाका ब्रेक.